हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. 3-4 चपात्या शिल्लक राहिलेल्या आहेत कालच्या. आता त्याचं काय करायचं ते चाललं होतं. तसं तर आमच्याकडे शिळ्या चपात्यांची चहापोळी किंवा तुकडे हा फेवरेट आयटम असतो. म्हणजे जास्त पोळ्या असल्या की सगळ्यांना आवडणारा तो मेनू आहे. त्यामुळे आम्ही कधी जास्त विचार नाही करत. शिळ्या पोळ्या राहिल्या की सरळ तुकडे करून मोकळे होतो, कारण की ते सगळ्यांनाच आवडतात. तशा तर 3-4 चपात्या उरलेल्या आहेत, पण 1 चपाती गाईला आणि 1 चपाती कुत्र्याला परत ठेवावी लागते. कारण की खूप गाय आणि कुत्रे येतात आमच्या इथे आणि गाई वासरू पण येतं आणि काळे कुत्रे वगैरे पण भरपूर आहेत. त्यामुळे सकाळी पण आम्ही ताज्या चपातीतली पहिली चपाती तशी ठेवतच असतो गाई कुत्र्यांसाठी, पण दिवसभर बरेच येतात. त्यामुळे मग संध्याकाळच्या उरलेल्या चपात्यांमधली पण आम्हाला 1-2 चपात्या गाई आणि कुत्र्यासाठी ठेवावीच लागते. दुसरीकडे तर येत पण नाहीत गाय कुत्री, एवढे सिटीमध्ये आपल्याकडे येतात तर आपण द्यायला पाहिजे त्यांना. तर 2 चपात्या ठेवल्यात आणि 2 चपात्या आहेत. तर नाश्ता होऊन जाईल त्यामध्ये, कारण की मी त्याला आता भाज्या घालून वाढवणार आहे. नेहमीप्रमाणे तुकडे केले तर ते पुरणारच नाही. त्यामुळे मग म्हटलं की थोड्याशा व्हेजिटेबल्स ॲड केल्या तर नाश्ता सगळ्यांचा होऊन जाईल. तर मी चपातीचे असे पातळ पातळ असे काप करून घेतलेत कात्रीच्या मदतीने. कांद्याच्या पेक्षा बारीक पण करू शकतो आपण, पण जास्त बारीक नाही करायचे, नाही तर मग ते सगळं चिकट होऊन जाईल. आणि त्याच्यावरती आता मी थोडंसं दही लावते. व्हेजिटेबल्स कापून घेतलेले आहेत मी, काय जे घरामध्ये असेल ते आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या घरामध्ये जे असेल ते. 1 चमचा दही मी आता याला लावून घेते. अगदी सुट्ट-सुट्ट करून सगळीकडनं पसरवून घ्यायचं. टोटल 3 चमचे दही मी लावलं आहे. छोटे चमचे आहेत आणि असं व्यवस्थित लावायचं की एकाच ठिकाणी त्याचा गठ्ठा नाही झाला पाहिजे. आणि आंबट अशी ओलसर चपाती आपण जी करतो की बाबा एकदम अशी थोडीशी हाताला ओली लागेल पण ओली नाही होणार, अशा पद्धतीची आपल्याला ही पोळी चपाती करून घ्यायची. त्याच्यावरती आता मी कॉर्नफ्लॉवर लावलाय. आता तुम्हाला क्रिस्पी जर करायचं असेल नाश्ता, तर हे तळून घ्यायचं सरळ. खूपच छान लागतो तसा तर. पण मी आज नाही तळून घेते. मी डायरेक्ट याला कॉर्नफ्लॉवर याच्यासाठी लावते की हे एकमेकांना चिटकू नये आणि परत त्यांना पण त्याचा असा खूप घट्ट गोळा होऊ नये. तर ही टोटली स्किप केली तरी स्टेप चालणारी आहे, काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट आपण चपात्या कट करून त्याला फोडणीमध्ये परतवून घेतल्या तरी चालतील. आणि आपण कॉर्नफ्लॉवर लावल्याच्या नंतर अगोदर तळून घ्यायचं आणि मग फोडणी द्यायची. म्हणजे आपण ज्या पद्धतीने नूडल्स किंवा चायनीज भेळ वगैरे जशी करतो ना, त्या पद्धतीने बघा, ते पण खूपच छान लागतं. तर आता मी ते फोडणीसाठी काय केले, तेलामध्ये सिमला मिरची आधी टाकली. 1-2 सेकंद ती परतून झाली की लगेच त्यामध्ये सोबत सगळंच टाकलंय. कांदा टाकलाय, कांद्याची पात टाकली आणि थोडासा गाजर होता. कोबी संपला होता नेमका, त्यामुळे मग कोबी नाहीये माझ्याकडे म्हणून मी नाही टाकला. नाही तर मेन इन्ग्रेडियंट कोबी पण असतो त्यामध्ये. असता तर मी टाकलाच असता. टोमॅटो पण टाकू शकता, पण मी केचप वापरणार आहे म्हणून टोमॅटो पण मी स्किप केला. थोडंसं मीठ टाकले, थोडंसं व्हिनेगर टाकले. पण चपातीला पण थोडंसं दही लावलंय, त्यामुळे व्हिनेगर अगदीच थोडं टाकायचं. आणि सगळं हाय फ्लेमवरती अगदी 1-2 सेकंदच परतून घ्यायचं. याला जास्त काही परतायचं नाही. अर्धी पात मी आधी टाकली होती, अर्धी पात आता मी वरतून टाकली आणि कोथिंबीर थोडंसं क्रंच राहतो म्हणून मी नंतरून थोडीशी पात टाकली. आता याच्यामध्ये सॉसेस थोडेसे ॲड केले. सोया सॉस टाकलेला आहे आणि टोमॅटो केचप जास्त काही टाकायचं नाही. चिली सॉस पण टाकू शकता तुम्ही. पण पर्सनली मला चिली सॉसचे असं काही एवढं टेस्ट आवडत पण नाही आणि ती मला नाही आवडत. फ्रेश आपण मिरची टाकू शकतो त्यापेक्षा. ग्रीन मिरची पण तुम्ही कट करून टाकू शकता, पण मी इथे लाल तिखट टाकणार आहे, त्यामुळे मी मिरची स्किप केलेली आहे. तर लाल मिरची टाकल्याच्या नंतर पण मी परतले. हे सगळं करताना मी गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवलेली आहे, कारण की स्लो याच्यावरती खूपच अशा चिवट होतात भाज्या आणि एकदम मऊ पडतात. तर आपल्याला जास्त शिजवायच्या नाही. ज्या पद्धतीने आपण चायनीजला करतो तसंच आपण हे सगळं केलेलं आहे. आता बघा, जास्त काही मसाले वगैरे नाहीये, पण केचप आणि लाल तिखटामुळे त्याला एकदम मस्त कलर आलाय. त्याच्यावरती आपण कट केलेली चपाती टाकायची आणि मस्तपैकी परतून घ्यायचं. आता परतत असताना खाली फ्लेम हाय आहे, त्यामुळे मसाले साईडचे चिटकू शकतात थोडेसे. परंतु हाय फ्लेमवरतीच याला अगदी 1-2 सेकंदच हे सॉसेस लागतील इतपतच याला चालू ठेवायचा आहे गॅस. लगेचच थोडंफार मिक्स झालं की आपण गॅस बंद करायचा, कारण आपल्या चपात्या तर काय म्हणजे शिजवायची वगैरे काही गरज नाहीये. थोडंसं परतून झाल्या की त्या ऑलरेडीच भाजलेल्या आहेत, त्यामुळे त्याला काही करायची गरज नाही एवढी. तर आता मी लगेच गॅस बंद केलेला आहे, परंतु याला व्यवस्थित असं आता मी एकसारखं करून घेते सॉसेसमध्ये. नाश्ता तयार झालेला आहे आपला. आपण याला लागलं तर आता याला आपण तळलेलं नाही, त्यामुळे हा नूडल्स सारखा सॉफ्ट नाश्ता झालाय.
आपण जर याला तळलं असतं कॉर्नफ्लॉवर लावल्याच्या नंतर, तर छान असा कुरकुरीत असा नाश्ता झाला असता. तो पण खूप छान लागतो. तो पण मी बऱ्याचदा करत असते. आणि हेही आता मी कारण की क्वांटिटी कमी होती त्यामुळे मी जास्त कुटाणा नाही करत बसले. पण खूप छान लागतं हे पण असं केलं तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरची स्टेप स्किप करून पण ही रेसिपी करू शकता. खूप छान लागते आणि कधीतरी वेगळं खायला म्हणून आपण करू शकतो. अ, उरलेल्या चपात्या कारणी पण लागतात आणि हेल्दी पण होते. भाज्या वगैरे टाकून क्वांटिटी पण वाढते त्याची, तर 2-3 माणसांचा आरामात नाश्ता होऊन जाईल. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.